नमस्कार, माझी सखी सोबत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण रथसप्तमीचं महत्त्व काय याविषयीची माहिती घेणार आहोत। यंदा 16 फेब्रुवारी म्हणजे शुक्रवार 2024 या दिवशी रथसप्तमी हा सण आलेला आहे। भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानले जाणारे सूर्यदेव किंवा मग सूर्यदेवाची पूजा कशा पद्धतीने करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो। सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच माघ रथसप्तमी। माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे। भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानले जाते। मकर संक्रांतीपासून सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ रथसप्तमी दिवशी समाप्त होतात। रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे आहेत। रथसप्तमीला आरोग्य सप्तमी किंवा मग संतान सप्तमी किंवा पुत्र सप्तमी अशा अनेक नावांनी ओळखले जाते। सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशा सूर्याची ओळख आहे। सृष्टीचा जगत चालक किंवा मग तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे। सूर्याचा उत्तरायण प्रवास किंवा त्याच्या रथाचे 7 घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे। रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे। सूर्य स्वयंप्रकाशी आहे। अन्य सर्व ग्रहांमध्ये सूर्य प्रकाश देतो। सूर्य ग्रहांचा राजा आहे किंवा मग त्याचे स्थान नवग्रहामध्ये सगळ्यात वरचे आहे, कारण संपूर्ण सृष्टीचे पालन करणारा, सर्व सृष्टी उजाळून टाकणारा हा एकमेव ग्रह म्हणजेच सूर्य आहे। म्हणूनच रथसप्तमी दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि त्यांचे आभार मानले जातात, कारण संपूर्ण सृष्टीला हा उजळून टाकणारा एकमेव तारा आहे। रथसप्तमी हा अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्यदेव हा जन्मदिवस म्हणून सुद्धा केला जातो। या दिवशी सूर्यपूजन करतात। सूर्यपूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे। छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य द्यावे। सूर्यपूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे। रथसप्तमीच्या दिवशी तुळशीपुढे 7 घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यनारायणाचे चित्र काढून किंवा मग रांगोळी काढून त्यांचे पूजन केले जाते। अंगणात दिवे लावले जातात व दूध भाताचा किंवा खिरीचा नैवेद्य सूर्यनारायणाला दाखविला जातो। त्याच पद्धतीने अंगणामध्ये दूध सुद्धा उतू घातले जाते। सूर्य रथाला असणारे सप्त अश्व 7 वारांची किंवा मग 7 आठवड्यांची आठवण करून देतात। रथाची 12 चाके ही 12 राशीचे प्रतीक मानले जाते। ब्रह्म, स्कंद, शिव, अग्नी, मत्स्य, नारद आणि भविष्य पुराणात या दिवसाचे अनेक महत्त्व सांगितले आहे। माघ महिन्यात शुक्ल पक्षाच्या 7व्या तिथीला तीर्थस्नान किंवा सूर्य उपासना केल्याने सर्व रोगराई दूर होते आणि वय सुद्धा वाढते असे या पुराणांमध्ये सांगितले आहे। या दिवशी केलेले दान शाश्वत फळ देते। तसेच या दिवशी उपासना केल्याने अपत्य सुख मिळते किंवा मग संपूर्ण मनोकामना पूर्ण होतात। तर रथसप्तमी या दिवशी सूर्याची कृतज्ञता व्यक्त करून त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखविला जातो। दिवसभर उपवास केला जातो, कारण या दिवशीचे जे फळ आहे किंवा या उपवासाचे फळ आहे ते अपत्य प्राप्ती म्हणजे संतान प्राप्तीसाठी किंवा मग मोक्ष प्राप्तीसाठी किंवा संपूर्ण मनोकामना पूर्ण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। विशेषतः या दिवशी उपासना केल्यामुळे संपूर्ण रोगांपासून मुक्तता मिळते। म्हणूनच याला आरोग्य सप्तमी या नावाने सुद्धा ओळखलं जातं। अशा अनेक नैसर्गिक किंवा मग वैज्ञानिक कारणांसाठी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि हा रथसप्तमी हा सण संपूर्ण भारतामध्ये अत्यंत उत्साहामध्ये साजरा केला जातो। तर ही रथसप्तमीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।